तर बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या। निवडणूक आयोगानं हे यंत्रणांना निर्देश दिलेत। उमेदवारांनी कधी माघार घेतली, काही दबावाचा आरोप आहे का, असे सवालही निवडणूक आयोगानं केले। शिवाय सर्व शहानिशा करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आलाय। मात्र राज्य निवडणूक आयोगाने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आले ते कसे काय आले, त्याचा तुम्ही अहवाल द्या। कोणावर दबाव होता का, त्यांच्या अर्जावर हे ढोंग आहे सगळं। अहवाल कसला मागताय? आता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे। तर राज्यातील 29 पालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत। भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 एवढे नगरसेवक बिनविरोध विजयी झालेत। मालेगावात इस्लाम पार्टी आणि पनवेलमध्ये एक अपक्ष अशा 2 नगरसेवकांच्या विजयाचाही यामध्ये समावेश आहे। राज्यातील 29 पालिकेत 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2, इस्लाम पार्टीचे 1 आणि अपक्ष 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। भाजपचे पनवेलमध्ये 6, भिवंडीमध्ये 6, कल्याण डोंबिवलीत 14, पुण्यामध्ये 2, पिंपरीमध्ये 2, जळगावमध्ये 6, धुळ्यामध्ये 4 आणि अहिल्यानगरमध्ये 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। शिवसेनेचे ठाण्यामध्ये 7, कल्याण डोंबिवलीत 6, जळगावमध्ये 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। राष्ट्रवादीचे अहिल्यानगरमध्ये 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। पनवेलमधून एक अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आलाय, तर मालेगावात एक इस्लाम पार्टीचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। हे तुम्हालाही माहिती आहे। 60, 65 लोक बिनविरोध निवडून येतात। कोणत्या आधारावर, काय म्हणून असं यांचं कर्तृत्व की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? लोकांनी या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बिनविरोध निवडून दिलेलं नाहीये, हे लक्षात घ्या। आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबुळं बाहेर पाडणार आहे। बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी। जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5-5 कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या। उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्यांनी जर माघार घेतली। निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या। 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका, या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत। काल त्या संदर्भात मी ट्विट सुद्धा केलं। मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, मी कालही म्हणालो या सगळ्यांचे फोन कॉल, फोन रेकॉर्ड चेक करा। त्यांना कोणाचे फोन गेल्या 24 तासात आले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्याचे, कोणत्या कार्यालयातून, हे त्याची चौकशी झाली तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल। सिंचन घोटाळ्याचं काय झालं याचं उत्तर फडणवीसांना द्यावं असं राऊतांनी म्हटलंय। तर सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनीच केला होता। भाजप वॉशिंग मशीन आहे, अमित शहा वॉशिंग पावडर टाकतात असं म्हणत अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी ही टीका केली आहे। तर कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच तो दोषी असतो का, असा सवाल अजित पवारांनी केला होता। माझ्यावर सुद्धा सर्वांनी 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या सर्वांसोबत मी सत्तेत आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। त्यावरच राऊतांनी ही टीका केली आहे। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना, आहे ना। मोदींनी केले होते तरी माझ्यावरती फक्त आरोप झाले, तर पुढे काय? मी सत्तेत माझ्या नाही, हा प्रश्न फक्त अजित पवारांना पडला असं नाहीये। हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे, किंबहुना देशातल्या राजकीय विश्लेषकांना पडलेलं आहे की त्या
जो आरोप प्रधानमंत्र्यांनी केला त्याचं पुढे काय झालं? अजित पवार यांच्यावरती जो आरोप केला 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याचा, तो आम्ही केला नाही. गाडीवर पुराव्यांची घोषणा आम्ही केली नाही. भोपाळमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत किंवा त्यांचा जो कार्यक्रम होता, मेळावा होता, अधिवेशन होतं, त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले. त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे.